देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले. देशासाठी लढलेल्या सर्व हुतात्म्यांना मी समृद्धी मंत्र पिढवे विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. सुमारे 150 वर्षानंतर भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेक देशभक्तांनी सशस्त्र लढे दिले, अनेक चळवळी आंदोलने केले, कित्येक तरुण हसत हसत फासावर चढले. म्हणूनच मला असं वाटतं, रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास, रक्ताने लिहिला आहे या देशाचा इतिहास. हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास, हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक भारतीयांनी घरदार सोडले, दूरप्रवास भोगला, इंग्रजांच्या लाट्या काट्या खाल्ल्या. शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. म्हणूनच मला असं वाटतं, मेरे से डरकर नौका कभी पार नहीं होती, मेरे से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपल्या स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 ला झाला असला तरी त्या स्वातंत्र्य दिनाला खरा अर्थ मिळाला, तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी. कारण त्या दिवसापासून आपले संविधान अंमलात आले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक घरदार सोडले, दूरप्रवास भोगला, इंग्रजांच्या लाट्या काट्या खाल्ल्या. जाता जाता एवढंच म्हणावं असं वाटतं, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूरवीर भारतीय फक्त